आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे। त्याचं कारण असं आहे, भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्यामध्ये लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका पार पडल्या। त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार असतील, यांचं मार्गदर्शन या निवडणुकीला लाभलं। त्याचप्रमाणे विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे विजय प्राप्त केले। या विजयाचा शिल्पकार मी म्हटल्याप्रमाणे या सर्वच सन्माननीय मान्यवर नेते आहेत। आजचाही हा पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीचा विजय हा कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांना या ठिकाणी मी माझा मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समर्पित करतो। महाराजांना मुद्रा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आपले लाडके अजितदादा यांच्या स्मृतीस अभिवादन। आज सभापती पदी माझी निवड झाली यासाठी संपूर्ण तालुक्याचे तसेच मानगणातील जनतेचे आणि त्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली पक्षातील कार्यकर्त्यांचे आभार मानते। तसेच शरदचंद्र पवार पक्षातील माझ्या संस्थेचे सुद्धा आभार मानते। मला ही संधी मिळाली त्या संधीचा फायदा मुळशी तालुक्यातील जनतेचा नक्कीच करून देईल अशा आपल्या समोर आणि आपले लाडके आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या साथीने हा शब्द देते। पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवडीच्या संदर्भात आपण सर्वजण जमलेलो आहोत। इथून उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर, आमचे सहकारी, आमचे वस्ताद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शंकरभाऊ वांजळे, त्याचप्रमाणे तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष महादेवांना पांढरे, पीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुनीलभाऊ चांदरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा इंदोळे, सभापती माताताई शेळके, जिल्हा परिषद सदस्य मिलिंददादा वाळक आणि सर्वच व्यासपीठ। खरं तर आज या ठिकाणी सभापती माताताई शेळके यांची निवड झाली, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडल्या। त्याच्यातनं पंचायत समितीमध्ये आम्ही राहुल शेटकोळे आणि मी विजयी झालो। त्यानंतर अजितदादा पवारांच्या पक्षाकडनं 3 उमेदवार झाले। अनेक संकट फार मोठं होतं आणि भाजपचं होतं। महादेवांनी आम्ही निर्णय घेतला, शंकरभाऊंनी आम्ही निर्णय घेतला की आपल्याला तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला एकत्र जायचं आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलो। इतकं आपण सर्वजण एकत्र म्हणून काम करू आणि तालुक्याचा विकास नक्कीच तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच विकास केला जाईल अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। मुळशी तालुका पंचायत समितीची सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक कार्यकर्ते शंकरभाऊ वांजळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आपण नाव घेतलं, तुमची पाटे माझी पाटे आणि काही अर्थाने ज्यांची आज निवड झाली त्या तालुक्याच्या सभापती म्हणून मानताताई बाबाजी शेळके, उपसभापती म्हणून दगडूकाका कांबळे, आमदार त्यांच्या सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर 1 महिना झाला इलेक्शन झाले
तालुका पंचायत समिती इलेक्शन होत असताना ज्यावेळेस अजितदादा होते, अजितदादांनी सर्व उमेदवारी फायनल केली. तुम्ही आणि मी सर्वांनीच कष्ट केले आणि या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने घडलं. आणि आज योगायोग बघा, मुळशी पंचायत समितीचा आपली राष्ट्रवादी झालीच, राजगड झाली आणि भोर सुद्धा पंचायत राष्ट्रवादी झाली. आणि त्या अर्थानं आज सर्व मतदारसंघातील तिन्ही पंचायत समितीचा विजय प्रथमतः स्वर्गीय तुमच्या आमचे मार्गदर्शक नेते लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित करतो. कारण की त्यांनी खऱ्या अर्थाने विकासाचा पाया रचला नव्हते, परंतु त्यांच्या आठवणी या सर्व जनतेच्या मनात होत्या आणि त्यालाच अनुसरून आज जनतेने हा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने आज तिन्ही तालुक्यामध्ये पंचायत समिती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले आदरणीय पवार साहेब या गटाची या ठिकाणी स्थापन झाली. जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर तुम्ही सर्वांनी चांगला निर्णय घेतला. इलेक्शनच्या ठिकाणी असतं, खरं तर आपण समोरासमोर लढलो, परंतु शेवट जे लढले ते सर्व एकच होते. आज या ठिकाणी काही निवडून आले, काहींना पराभव पत्करावा लागला, परंतु जनता ही कुणालाही वेगळं समजत नाही. आणि जनतेला एक गोष्ट माहिती आहे, ही सर्व आपली लोक आहेत, लोकांच्या सुखदुःखात जाणारे लोक आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही आपल्या तालुक्याचा आणि भोर राजगडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. दिवस अतिशय आनंदाचा आहे, कारण की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना आज या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी पदावर काम करण्याची संधी मिळते. आज मंदाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं, एक शेतकरी कुटुंबातील आणि वारकरी संप्रदायातील हा परिवार आहे. बाबाजी शेळकेंनी एक चांगलं काम केली, 7-8 वर्ष या ठिकाणी केलं आणि आज त्यांच्या मंडळी नका तो इच्छुक होता, परंतु रिझर्वेशन पाहिला पडलं आणि त्यांना सभापती होता आलं. त्याचप्रमाणे दगडू काका आहे, त्यांनी सुद्धा गेले अनेक दिवस काम करत होते. तर दादा तुम्ही त्यांना उपसरपंच केलं, बाजार समितीला उपसभापती केलं आणि इथं पण उपसभापती मध्ये झाला. तुमची हॅट्रिक झाली, तुमच्या घरचं कौतुक केलं पाहिजे. घेतला पाहिजे. ही सर्व अशा गोष्टी आणि शेवट जनता आहे. राजकारणात पद येतात जातात. आज मी आमदार आहे, उद्या अजून कोणतरी असेल, पदावर बसल्यानंतर सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जे उभे आहेत त्याच्या मागे केवळ जनता आहे आणि जे पक्ष आहेत, जे नेत्यांचे आशीर्वाद आपल्या मागे असतात आणि त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी विकास कामं करू शकलो असतो. आता पाहिलं की दादांनी या ठिकाणी माझ्या संधी दिली आणि आपण वर्षभराच्या कार्यकालामध्ये 4,000 कोटी रुपयाची कामं आज भोर राजगड मुळशीमध्ये मंजूर झालेली आहेत. कालच तुम्ही पाहिले असेल, सर्व आमदारांना 25-25 कोटी रुपयाच्या ठिकाणी कामं मिळाली, परंतु माझ्यासारख्या आमदारांना 43 कोटी रुपये या ठिकाणी मिळाले.